नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक नवीन पॉईंट स्टार्ट करत आहोत, ते म्हणजे संमती. भारतीय करार कायदा 1872 मध्ये असे काही घटक दिलेले आहेत जे एखादा करार जो असेल तो करार व्हॅलिड किंवा वैध होण्यासाठी काही आपल्याला घटक आवश्यक आहेत. त्या आवश्यक घटकांपैकी संमती हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आपण समजतो. यामध्ये जे भारतीय कराराच्या कायद्यामध्ये काही घटक आहेत त्यामध्ये संमती आणि मुक्त संमती या दोन घटकांचा आपण विचार करतो. मग दोन व्यक्तींमध्ये कायदेशीर संबंध निर्माण होण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी त्या करारासाठी आपली मुक्त संमती देणं आवश्यक आहे. अगोदर आपण संमती म्हणजे काय याची माहिती घेऊ. संमती म्हणजे प्रस्तावाला दिलेली स्वीकृती होय. मग प्रस्तावाला जर स्वीकृती दिलेली असेल, जर करारातील दोन्ही पक्षांनी एका गोष्टीवर एकाच अर्थानं जर संमती दिली नाही तर तो करार अवैध स्वरूपाचा ठरतो आणि करारातील एका पक्षाच्या मनात करार करण्याच्या वेळी वेगळ्या व्यक्ती किंवा गोष्टी असतील आणि दुसरा पक्ष वेगळ्याच व्यक्ती व गोष्टींबद्दल विचार करत असले किंवा असतात तर आणि ठरावास तो संमती देत असेल तर तो करार वैध ठरू शकत नाही. म्हणजेच तो करार काय असणार आहे, अवैध स्वरूपाचा होऊ शकतो. म्हणजे करारातील दोन्ही पक्षांनी मुक्त संमती दिल्याशिवाय करार अस्तित्वातच येऊ शकत नाही. याचाच अर्थ काय, करारातील दोन्ही पक्षांनी एकाच अर्थानं करारातील अटींना स्वीकृती देणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, समजा याचं एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू विकायची आहे आणि खरेदी करणाऱ्याला असं वाटलं की दुसरीच वस्तू विकायची आहे. मग अशा वेळी खरेदीदार काय म्हणणार आहे, तो त्याची संमती, त्याला ज्या वस्तूची विक्री करायची आहे असं वाटलं त्या वस्तूच्या संदर्भात संमती देणार आहे आणि विक्रेता काय करणार आहे, जी वस्तू त्याला विकायची आहे त्याच्या संदर्भात संमती देणार आहे. म्हणजे दोन्ही पक्षांची संमती ही वेगळ्या विषयाच्या संदर्भात झालेली आहे आणि त्यामुळे त्याला मुक्त संमती असं म्हणता येणार नाही. म्हणजेच आपल्याला करारातील दोन्ही पक्षांनी एकाच अर्थानं करारातील अटींना स्वीकृती देणं म्हणजे काय म्हटलं जातं, त्याला संमती असं म्हटलं जातं. मग संमतीची एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे कलम 13 नुसार. जेव्हा करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती एकाच विषयासंबंधी किंवा समान विचाराने सहमत होतात तेव्हा त्यांनी करारास संमती दिली आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, जेव्हा करार करणारे दोन्ही पक्ष असतील किंवा दोन्ही व्यक्ती असतील एकाच विषयासंदर्भात किंवा समान विचारानं सहमत होतात तेव्हा त्यांनी करारास संमती दिलेली आहे असं आपण म्हणतो. मग आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय ते म्हणजे मुक्त संमती. आता मुक्त संमती कशाला म्हणायचं, तर करारातील दोन्ही पक्षांनी एकाच अर्थानं करारातील बाबी घेतल्या पाहिजेत आणि एवढंच नव्हं तर त्याला त्यांची मुक्त संमती असणं आवश्यक असतं. भारतीय करारांचा कायदा आहे, याच्यामध्ये कलम 10 आहे. यानुसार कोणताही करार वैध करार ठरविण्यासाठी त्या करारास दोन्ही पक्षांची मुक्त संमती असणं आवश्यक आहे. मग हा कायद्यानं आवश्यक घटक असणार आहे. मग कायद्यानं आवश्यक घटक आहे याचा सर्वात महत्त्वाचा एक अर्थ निघतो, तो म्हणजे करारातील व्यक्तींनी त्या करारातील अटींना स्वतःहून मुक्त संमती दिली पाहिजे. स्वतःहून याचा अर्थ त्याला कोणत्याही प्रकारचा धाक, बलप्रयोग किंवा नैतिक वजन, फसवणूक, असत्य विधान आणि चुकीच्या पद्धतीनं त्याला संमती दिलेली असू नये. मग आपल्याला संमती मुक्त असल्याची परिस्थिती केव्हा निर्माण होते याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. कलम 14 मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की करारास व्यक्तीची संमती, आपल्याला जे स्क्रीनवरती 5 पॉईंट दिसतात, खालीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्यास मुक्त संमती असे म्हणतात. म्हणजे मुक्त संमती केव्हा होऊ शकते, मग म्हणजे संमती मुक्त असल्याची परिस्थिती केव्हा असते, तर त्याला धाक किंवा बलप्रयोग, नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव, फसवणूक किंवा कपट,
असत्य विधान आणि चूक या गोष्टींमुळं संमती दिलेली नसेल तर त्यास मुक्त संमती असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग आपल्याला हे 5ही पॉईंट काय आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. कलम 15 नुसार आपल्याला धाक किंवा बलप्रयोग याचा विचार करायचा आहे. कोर्शियन म्हणजे काय तर कलम 15 मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर कलम 72 मध्ये आपल्याला धाक किंवा बलप्रयोग याच्या संदर्भात तरतुदी विस्तृतपणे दिलेल्या आहेत. म्हणजे भारतीय करार कायदा 1872 मध्ये कलम 15 आणि कलम 72 मध्ये धाक किंवा बलप्रयोग कशाला म्हणायचं याच्या संदर्भात विस्तृतपणे तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 15 प्रमाणे धाक किंवा बलप्रयोग म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा संपत्तीला हानी पोहोचवण्यासंबंधी दिलेली धमकी तसेच धाक किंवा भीती दाखवून कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडणे म्हणजे धाक दाखवणे होय. धाक किंवा बलप्रयोग कराराशी संबंधित नसलेली तिसरी व्यक्तीही दाखवू शकते. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला धाक दाखवून जर करार करण्यास व्यक्तीला भाग पाडलं तर त्यास धाक दाखवून मिळालेली संमती आहे असं म्हटलं जातं. आता भारतीय दंडविधान संहितेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल यामध्ये. ते म्हणजे भारतीय दंडविधान संहिता जी आहे 1860ची, त्यालाच इंडियन पिनल कोड असं म्हटलं जातं. यानुसार धाक दाखवून कोणतेही कृत्य करण्यास भाग पाडणे हा गुन्हा आहे आणि या पिनल कोडने म्हणजे इंडियन पिनल कोडने प्रतिबंधित केलेले कृत्य करून किंवा ते करण्याचा धाक दाखवून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला करार करण्यास भाग पाडते आणि ठरावास संमती मिळवते तेव्हा ती संमती धाकाने किंवा बलप्रयोगाने मिळवलेली संमती आहे असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारे धाक दाखवून केलेला कोणताही करार असेल तो करार काय असणार आहे, अवैध स्वरूपाचा करार असणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल पाहता येऊ शकतं. ते म्हणजे एखाद्या व्यक्तीची मालमत्ता आहे आणि ती मालमत्ता सरकारने जप्त केली जाईल असं त्यांना नोटीस पाठवली. अशी भीती दाखवल्यामुळं ज्या व्यक्तीला भीती दाखवली त्याच्या मुलानं सरकारला देणं असलेला दंड भरला आणि न्यायाधीशांनी अशा प्रकारचा करार बळजबरीनं झालेला आहे असं म्हटलं आणि त्यामुळं कोर्टाने निर्णय काय दिला तर त्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेस ठरावास धाक किंवा बळजबरीने संमती मिळवली जाते त्यावेळेस ज्याला धाक दाखवला त्याला आपली संमती मागे घेता येते. असा करार त्याच्या दृष्टीनं काय येतो, टाळता येणं सहज शक्य होऊ शकतं. याचा देखील आपल्याला विचार करता येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून धाक दाखवून किंवा बलप्रयोग करून जर एखाद्या व्यक्तीची संमती मिळवलेली असेल तर ती संमती आपल्याला पुन्हा मागे घेता येऊ शकते. इथं स्क्रीनवरती तुम्हाला बालप्रयोग दिसतंय, ते टायपिंग मिस्टेक झालेली आहे. त्या ठिकाणी बलप्रयोग हा शब्द आहे. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो की धाक किंवा बलप्रयोग हे कशा पद्धतीनं आपल्याला वापरता येत असतं आणि ती वापरलं गेलं तर त्याच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयात जाऊन किंवा आपल्याला कशा पद्धतीनं ती संमती मागं घेता येऊ शकते याचा देखील उल्लेख आपल्याला कलम 15 मध्ये केलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या पॉईंटकडे जातोय ते म्हणजे नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव. त्यालाच इंग्लिशमध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स असं म्हटलं जातं आणि हे आपल्याला कलम 16 नुसार दिलेलं आहे. आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की कोणत्याही करारासाठी मुक्त संमतीची आवश्यकता असते. मग असे अनेक घटक आहेत की ज्यामुळं कधीकधी संमती मुक्त होऊ शकत नाही आणि यामध्ये नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव हा घटक महत्त्वाचा ठरतो. मग जेव्हा कराराच्या दोन व्यक्तींमध्ये असं नातं किंवा संबंध असतात की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर
प्रभाव पाडू शकते आणि या संबंधाचा उपयोग ती दुसऱ्या व्यक्तीकडून फायदा मिळवण्यासाठी करते, तेव्हा अशा व्यक्तीने अनुचित प्रभावाने करार घडवून आणला आहे असे म्हणतात. मग जेव्हा एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या मनावर अनुचित प्रभाव केव्हा निर्माण होऊ शकतो, तर एखादा मालक असेल, त्या मालकानं एखादं काम त्याच्या नोकराला सांगितलेलं असेल तर तो सहजरित्या करू शकतो. त्याचबरोबर एखादा पेशंट असेल आणि डॉक्टरनं सांगितलेलं प्रिस्क्रिप्शन याच्यामध्ये तुम्हाला सांगता येऊ शकतं. वकील आणि पक्षकार यांच्यामध्ये असणारं नातं, त्याचबरोबर पालक आणि पाल्य यांच्या मनावरती झालेला जो अनुचित प्रभाव आहे, त्याचबरोबर पुजारी आणि भक्त, अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहता येऊ शकतात. आणि याचा परिणाम काय होतो, तर ज्यावेळी अनुचित प्रभावाचा वापर करून ठरावास संमती मिळवली जाते, अशा वेळेस ज्या व्यक्तीची संमती मिळवली त्याला असा करार फेटाळता येतो. हे सर्वात महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ज्यावेळेस अनुचित प्रभावाचा वापर करून ठरावास संमती मिळवली जाते, अशा वेळेस ज्या व्यक्तीची संमती मिळवली त्याला असा करार काय करता येतो, फेटाळून लावता येतो. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या पॉईंटकडे जातोय, ते म्हणजे फसवणूक किंवा कपट. याच्या संदर्भात आपल्याला कलम दिलेला आहे, ते म्हणजे 17. यामध्ये आपण फसवणूक किंवा कपट यामध्ये असं सांगता येऊ शकतं की एखाद्या व्यक्तीनं आपणास सत्य माहिती असताना, म्हणजे त्या व्यक्तीला सत्य माहिती असताना जाणून बुजून जर खोटं विधान करून आणि हेतुपूर्वक दुसऱ्याची फसवणूक करून ठराव करण्यास भाग पाडलं, म्हणजेच फसवणुकीने दुसऱ्या व्यक्तीची ठरावास संमती मिळवणे असं त्याला म्हणता येऊ शकतं. आणि कपट किंवा फसवणूक ही वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकते. यामध्ये जाणीवपूर्वक तुम्ही खोटं बोलला, त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीपासून सत्य लपवणं हे देखील कशामध्ये येतं, कपट किंवा फसवणुकीमध्ये येतं. त्याचबरोबर पूर्ण न करता येणारं जर वचन तुम्ही दिलेलं असेल, याला सुद्धा फसवणूक किंवा कपट म्हणतात. त्याचबरोबर दुसऱ्याची फसवणूक होईल असं कृत्य जर तुम्ही केलेलं असेल तर त्यास देखील फसवणूक किंवा कपट असं म्हटलं जातं. याचा परिणाम काय होतो, तर ज्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल अशा व्यक्तीला ठराव किंवा करार रद्द करता येतो. आणि जोपर्यंत फसवणूक झालेल्या व्यक्तीकडून ठराव रद्द होत नाही तोपर्यंत तो ठराव वैध असतो. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे याचा परिणाम काय होतो, फसवणूक किंवा कपटाच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची संमती मिळवलेली असेल तर याचा परिणाम काय होतो, ज्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल अशा व्यक्तीला तो ठराव काय करता येतो, एकतर रद्द करता येतो. परंतु जोपर्यंत फसवणूक झालेल्या व्यक्तीकडून ठराव रद्द होत नाही तोपर्यंत तो ठराव वैध स्वरूपाचा ठराव असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण चौथा पॉईंट पाहतोय, ते म्हणजे असत्य विधान. आणि असत्य विधान याचं कलम आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे कलम 18. यालाच मिसरिप्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अज्ञानामुळे दुसऱ्या व्यक्तीला असत्य विधान करते आणि या असत्य विधानावर अवलंबून राहून दुसरी व्यक्ती ठराव करते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची संमती असत्य विधानाने मिळवली आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. यामध्ये असत्य विधान खरं आहे असं समजून ते विधान केलं जातं, नंतर ते विधान असत्य आहे असे त्या व्यक्तीस कळून येतं. म्हणून असत्य विधानात व्यक्ती जाणून बुजून खोटे बोलत नसते. म्हणजेच काय, असत्य विधानामध्ये कोणतीही व्यक्ती जाणून बुजून खोटं बोलत नाही. याचा आपल्याला एक्झाम्पल पाहता येऊ शकतं, ते म्हणजे एक केस होती, म्हणजे एक दावा न्यायालयात घडलेला आहे 1989 साली. दरे वर्सेस पीक यांचा दावा होता. कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये विधान केलं होतं की कंपनीला सरकारकडून वाफेवर चालणाऱ्या ट्रामवेसाठी परवानगी मिळेल. पहा, व्यवस्थित लक्ष द्या. कंपनीच्या माहिती पत्रकामध्ये असं विधान केलेलं होतं की कंपनीला सरकारकडून वाफेवर चालणाऱ्या ट्रामवेसाठी परवानगी मिळेल. त्यानंतर सरकारने संमती नाकारली व कंपनीचे विसर्जन झाले.
या दाव्यात कंपनीच्या संचालकांना फसवणुकीबद्दल दोषी न धरता असत्य विधानाबद्दल दोषी धरण्यात आलं आहे. म्हणजे याचा देखील आपल्याला विचार करता येतो. आणि याचा परिणाम काय झालं, तर ज्या पक्षाची असत्य विधानामुळे फसवणूक झाली आहे अशी व्यक्ती करार रद्द करू शकते किंवा त्याच्या दृष्टीने असा करार वर्जनीय असतो. याचा देखील आपल्याला विचार करता येईल. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय ते म्हणजे चूक. आता चूक म्हणजे काय याच्या संदर्भात आपल्याला कलम 20 ते 22 यामध्ये माहिती दिलेली आहे. यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा ठरावाच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी दोन्हीही करार करणाऱ्या व्यक्तींची कायद्याची चूक किंवा वस्तुस्थितीबद्दलची चूक होऊन ठराव केला जातो त्यावेळेस ठरावास दिलेली संमती चुकीने दिली आहे असं समजलं जातं. अशा चुका या 2 प्रकारच्या असतात. यामध्ये आपण माहिती पुढच्या स्लाईडवरती जाऊन घेऊया. ते म्हणजे चूक कशाला म्हणतात, तर 2 प्रकारच्या चुका असतात. यामध्ये कायद्यासंबंधी चूक आणि वस्तुस्थिती संदर्भात असणारी चूक यांचा समावेश होतो. मग कायद्यासंबंधात कोणत्या प्रकारच्या चुका होतात, यामध्ये 2 प्रकार येतात. यामध्ये देशातील कायद्याबद्दलची चूक आणि परदेशी कायद्याबद्दलची चूक असे 2 प्रकार येतात. मग देशातील कायद्याबद्दलची चूक म्हणजे काय, अशी चूक जी 2 प्रकारची असते. भारतातील कायद्यासंबंधी चूक झाली असल्यास असा ठराव रद्द होत नाही, कारण प्रत्येकाला देशातील कायद्यासंबंधी माहिती असणं अपेक्षित असतं. आणि दुसरा प्रकार याच्यामध्ये येतो तो म्हणजे परदेशी कायद्याबद्दलची चूक. आता परदेशातील कायद्यासंबंधी जर चूक झाली असेल तर ठराव रद्द होतो, कारण सर्व देशांचे कायदे माहिती असले पाहिजेत अशी कायद्याची अपेक्षा नसते. याचा देखील आपल्याला विचार करता येतो. आणि दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे वस्तुस्थिती संदर्भात झालेली चूक. आता वस्तुस्थिती संदर्भात झालेली चूक याच्यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे दोन्ही पक्षांकडून झालेली चूक. जेव्हा ठराव करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची ठरावाच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी किंवा घटकासंबंधी चूक होते त्यावेळेस दोन्ही पक्षांकडून चूक झाली असे म्हणतात. असा करार निरर्थक स्वरूपाचा असतो. म्हणजे आता याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक्सने वायकडून घोडा खरेदी करण्याचे ठरवले आणि असा ठराव झाला त्यावेळेस घोडा मेलेला असेल तर हा करार काय असतो, व्यर्थ असतो. म्हणजे दोन्ही पक्षांकडून काय झालेली चूक झालेली असते. आणि दुसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे एकाच पक्षाकडून झालेली चूक. आता कराराच्या महत्त्वाच्या विषयासंबंधी एकाच पक्षाची चूक झाल्यास त्याला काय एकपक्षीय चूक असं म्हटलं जातं. मग एकपक्षीय चूक झाल्यास असा करार व्यर्थ नसतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता याचं एक साधं एक्झाम्पल देतो ते म्हणजे एक्सने वायकडून एक जुनं चित्र जे दुर्मिळ आहे असं समजून 5,000 रुपयांना विकत घेतलं आणि प्रत्यक्षात ते जुनं चित्र दुर्मिळ नव्हतं, त्याची किंमत केवळ 500 रुपये होती. हा ठराव चूक या सदराखाली एक्सला रद्द करता येत नाही. या नियमात आपल्याला पुढील अपवाद सांगता येतो. अपवाद काय, वेगवेगळ्या प्रसंगी एकपक्षीय चूक असली तरी ठराव व्यर्थ समजला जातो. यामध्ये एक केस घडली होती ती म्हणजे कॅन्डी वर्सेस लिंडसे जी 1878 साली घडली होती. यामध्ये त्या केसमध्ये असं घडलं होतं की ब्लेकर्न यांनी पत्राद्वारे लिंडसे यांना माल खरेदीचा आदेश दिला. लिंडसे यांना ब्लेक्रॉन आणि कंपनी या सुप्रसिद्ध फर्मचा आदेश असे समजून पत्रावर सही केली. या दाव्यामध्ये असा निर्णय दिला की लिंडसे आणि ब्लेकर्न या दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही, कारण लिंडसे यांचा ब्लेकर्न यांच्याबरोबर करार करण्याचा उद्देश नव्हता. म्हणजे त्यांना असं वाटलं की त्या कंपनीनंच त्यांना एखादा माल खरेदीचा आदेश पाठवलेला आहे आणि त्यामुळं लिंडसे यांनी त्या प्रस्तावाला काय दिलं होतं, त्या पत्रावर सही केली होती. परंतु त्यांना त्या कंपनीनं आदेश पाठवलेला नव्हता, ब्लेकर्न यांनी आदेश पाठवलेला होता. त्यामुळं हा करार ब्लेकर्न यांच्याबरोबर करार करण्याचा उद्देश नव्हता आणि त्यामुळे हा करार दोघांमध्ये झालेला नाही
असं समजलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू.